अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आता 18 ऑगस्टला मंगळागौर आहे आणि नवीन लग्न झालेल्या मुली ही मंगळागौरीची पूजा करत असतात. तर ही मंगळागौरीची पूजा कशी करायची, याला कोणतं साहित्य लागतं आणि याची आपण पूजा करताना कोणती काळजी घ्यायची, हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, आता 18 ऑगस्ट रोजी मंगळागौर आहे. तर नवीन लग्न झालेल्या मुली ह्या मंगळागौरीची पूजा करत असतात आणि ही पूजा आपल्याला दरवर्षी दर श्रावणामध्ये करत असतो आपण. तर आपल्याला जसं श्रावणी सोमवार महत्वाचा आहे, तसंच आपल्या श्रावणी मंगळवार सुद्धा मंगळागौर म्हणून महत्वाचा आहे. तर प्रत्येक म्हणजे या श्रावण महिन्यातले 4 मंगळवार जे आहे, तर त्या मंगळागौरीची पूजा केली जाते आणि सासरी 2 आणि माहेरी 2 अशा ही पूजा मंगळवारी केली जाते. तर ही पूजा अगदी आपल्याला घरी कशी करायची, याला साहित्य काय लागणार आहेत, हे आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, आता ही पूजा करताना म्हणजे जसं नवीन लग्न झालेल्या मुली, तर हे आपल्याला जोडीनं पूजा करायला बसत असतात. तर ही पूजा म्हणजे अगदी शिव-पार्वतीची पूजा आहे, दुसरी कुठलीही नाही, शिव-पार्वतीची पूजा. आणि जेव्हा शिव-पार्वतीचं नातं कसं अतूट होतं, तसंच आपलंही नातं म्हणजे एकदम अतूट राहावं, आपलं प्रेम संबंध चांगले राहावेत, ह्यासाठी ही पूजा केलेली असते. आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावं, यासाठी ही अगदी मनोभावे या म्हणजे महिला हे पूजा करत असतात. आणि ज्या म्हणजे आपण एक जोडी असो, समजा 5 जणी मिळून जरी पूजाही करू शकतात. असं बऱ्याच ठिकाणी आहे, की आता 5 जणी मुली म्हणजे बसतात, 5 जोड्या पूजेला बसत असतात. पण आता शक्य समजा आता प्रत्येकाच्या ह्यांनाच एवढ्या मुली मिळणं शक्य नाही आता, कारण कोणाचा जॉब असतो, कोणाला काही अडचण असते. त्यामुळे एवढ्या मुली जमत नाहीत. पण जर समजा तुम्ही जितक्या जमल्या जोड्या, तितक्या तुम्ही 5, 2 जे काही तुम्हाला पूजेला मिळतील किंवा एक आपल्या आपल्या जरी आपण पूजा केली तरी चालतं. आणि अगदी आपल्याला म्हणजे याला साहित्य म्हणजे घरातच आपल्याकडे असतं. त्यामुळे अगदी पूजा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या घरात करता येते. तर ही पूजा म्हणजे अगदी श्रावणी मंगळवारी आपल्याला आदल्या दिवशीच काही तयारी करून ठेवायची असते. तर आदल्या दिवशी म्हणजे आपल्याला सुगंधित फुलांच्या किंवा फळांच्या ह्याच्या आपल्याला पत्र्या लागणार आहेत. पत्र्या म्हणजेच पानं. तर हे पत्र्या आपल्याला 16-16 आपल्याला तोडून आणायचे आहेत आणि ह्या आपल्याला म्हणजे तोडून आणून आपल्याला रात्रीच निवडून ठेवायचं आहे. बेल समजा, हे आपण वस्त्रमाळी वगैरे हे आपण आदल्या दिवशी अर्धी तयारी करून ठेवायची आहे. आणि आता आपल्याला मंगळवार पूजा करायची, त्या दिवशी ज्या मुलीची ही पूजा आहे, तिनं शुचिर्भूत होऊन आपलं सगळं व्यवस्थित आवरून, व्यवस्थित साडी, दागिने सगळं व्यवस्थित घालून आपल्याला हातात काचेच्या बांगड्या, कपाळाला टिकली वगैरे व्यवस्थित लावून पूजेला बसायचं आहे जोडीनं. तर जेव्हा आता आपल्याला जोडीनं पूजेला बसायचे, तेव्हा आपल्याला चौरंग घ्यायचा आहे आणि चौरंगावर आपल्याला ती आता ह्याची मंगळागौरीची म्हणजे काही शंकर पार्वतीचीच मूर्ती असते चांदीची, माहेरून देतात किंवा कोणाकडून सासरीकडून देतात. पण ज्यांना आता नाहीच कोणाकडून मिळालीच नाही, त्यांनी आपल्याला महादेवाची पिंड ठेवली तरी चालते. तर आपल्याला ती महादेवाची पिंड किंवा ती जी चांदीची मूर्ती आहे, ती आपल्याला तिथं ठेवायची आहे चौरंगावर. आणि चौरंगावर ठेवल्यानंतर त्यासमोरच आपल्याला गणपती बाप्पा म्हणून सुद्धा स्तुपारी आपल्याला स्थापन करायची आहे. तर पहिले हे सगळं पूजा मांडणी करून घ्यायची आहे. आपल्याला एका साईडला कलश मांडून घ्यायचा आहे, उजव्या साईडला चौरंगावर. आणि 4 केळीचे खांब आपल्याला बांधायचे आहेत. नाही केळीचे खांब मिळाले तर तुम्ही आंब्याचे दगडे सुद्धा बांधू शकता. आता ही पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला पहिले ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हणामध्ये आपल्याला गणपती बाप्पा म्हणून सुपारी आपल्याला ठेवायची आहे. आणि आपल्याकडे जे फुलपात्र आहे त्यामधलं पाणी घेऊन आपल्याला गणपती बाप्पावर अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हे मंत्र म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर ती सुपारी स्वच्छ पुसून आपल्याला परत विड्याच्या पानावर आपल्याला थोडेसे तांदूळ टाकून त्यावर आपल्याला ती स्थापन करायची आहे सुपारी. आणि सुपारीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, गुलाल, वस्त्रमाळ व्हायची आहे. आणि आपल्याला लाल फूल गणपती बाप्पाला व्हायचं आहे. आणि गणपतीची पूजा झाल्यानंतर आपल्याला जी आपण महादेवाची पिंड जे ठेवलं शंकर पार्वतीची, ती आपल्याला परत ताम्हणात घेऊन त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. नंतर ते सुद्धा आपल्याला शंकर पार्वतीची मूर्ती पुसून आपल्याला स्वच्छ आपल्याला चौरंगावर स्थापन करायची आहे. आणि ते सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल, वस्त्रमाळ हे आपल्याला अर्पण करायचे आहे. आणि नंतर आपण जेव्हा ते आपल्याला पूजेला विड्याची पानं 16 लागत असतात, तर विड्याची पानं 16 समोर ठेवायची आहेत. 16 सुपारी, 16 बदाम आणि 16 खारीक आपल्याला हे समोर मंगळागौरीचं म्हणून हे आपल्याला समोर ठेवायचं आहे त्या शंकर पार्वतीच्या समोर. आणि आपल्याला त्याचं हळदी, कुंकू, अक्षदा सगळं वाहिली पूजा झाल्यानंतर आपल्याला परत आपल्याला तिचं म्हणजे
शंकर पार्वतीला आपल्याला म्हणजे हे करायचं आहे, की आपल्याला प्रार्थना करायची आहे. माझ्या नवऱ्याचं म्हणजे अगदी उदंड आयुष्य लाभू दे त्यांना. कुठलीही अडचण येऊ देऊ नको. जे काही आपल्याला अडी-अडचणी असतील त्या सुद्धा निघून जाऊ दे. आपल्याला ही प्रार्थना करायची आहे. आणि दोघांनी मनोभावे आपल्याला शंकर पार्वतीची पूजा करायची आहे. ही पूजा झाल्यानंतर आपल्याला जो काही आपल्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती ते करताना आपल्याला महानैवेद्य आपण जेव्हा तो पुरणाचा करतो तेव्हा ते महानैवेद्य दाखवायचं आहे. आता तुम्ही सध्या खडी साखर किंवा गूळ खोबरं हे सुद्धा आपण दाखवू शकतो तात्पुरतं तेव्हा. आणि मग ही पूजा झाल्यानंतर आपल्याला जे काही तुम्हाला डेकोरेशन करायचं आहे ते तुम्ही करू शकता तिथं. आणि हे झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांनी हे केलं आरती लावल्यानंतर ते काडवाती आहेत तर त्या काडवाती आपल्याला ओवाळायच्या आहेत आणि काडवातीमधल्या ज्या काड्या आहेत त्या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आपण आणि त्याला कापूस गुंडाळतो आणि ते 16 काडवाती आपल्याला म्हणजे पार्वती आईला आपल्याला ओवाळून घ्यायचे आहेत आणि जे एक संध्यापात्राला त्याच्यावर काजळ धरून तो काजळ आपण डोळ्याला लावायचा आहे त्या दिवशी. कारण आपण हे जर काजळ लावलं तर आपल्याला कोणाची दृष्ट लागत नाही. हे आपल्या मंगळागौरीसाठी असतं. त्यामुळे सगळ्या बायकांनी हे काजळ आवर्जून लावतात. तर त्या दिवशी हे काडवातीचं काजळ म्हणजे करतात असं तयार. तर हे आपल्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा झालेली आहे. आणि आपल्याला हेच म्हणजे अगदी पूजा सगळ्यांजणींना जर नाही हे झालं, तर त्यांनी नुसतं हळदी-कुंकू वाहिलं तरी चालतं. बाकीच्या ज्या आपल्याला नाही मिळाल्या महिला 5 जोडी समजा, तर त्यांनी बाकीच्या जर वेळेवर आल्या आणि त्यांनी नुसतं हळदी-कुंकू वाहिलं तरी चालतं. आणि ह्यामध्ये जरी साहित्य आपल्याला 16 समजा आता विड्याची पानं, 16 बदाम, 16 खारीक यामध्ये जरी तुम्हाला कमी जास्त झालं, एखादं मिळालंच नाही, तरी काही हरकत नाही या पूजेला. अगदी पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने असती, भोळ्या मनाने केलेली असती. आपल्याला ह्याच्यात एखादं साहित्य नाही भेटलं तरीही चालतं. फक्त पूजा तुम्ही मनोभावे करायची आहे आणि आपल्याला आपली जी मनोभावे साध्या भोळ्या पद्धतीने केलेली पूजा आपल्याला कधीही देव आपल्यावर प्रसन्न होत असतो. म्हणून आपल्याला ही अशी साध्या पद्धतीने पूजा करायची आहे. आणि ही पूजा झाल्यानंतर तुमचा महानैवेद्य तयार झाल्यानंतर पुरणाची पोळी वगैरे जे काही पाची पक्वान्न आपण जे शंकर पार्वतीला दाखवतो तेव्हा, तर ते नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला आरती म्हणायची आहे. तर पहिले गणपतीची आरती करायची, नंतर आपल्याला मंगळागौरीची आरती घ्यायची आहे. आणि ही म्हणजे आरती झाल्यानंतर मग तुम्ही महाप्रसाद सगळ्यांनी जेवण करू शकता हे. आणि म्हणजे ह्या मंगळागौरीच्या दिवशी रात्री जागरण करतात. म्हणजे बरेच मंगळागौरीचे खेळ खेळतात. पूर्ण जागर करतात रात्रभर. आणि कारण हे आपण जर जागर केलं तर म्हणजे आपल्या शंकर पार्वती आपल्या साक्षात समोर असतात. त्यामुळे हे मंगळागौरीचा खेळ अगदी साजरा करणं हे आवर्जून म्हणजे बायका ह्या मंगळागौरीच्या दिवशी करतातच. आणि ज्या आलेल्या बायका आहेत त्यांना सुद्धा वाणाचं म्हणजे हे देतात, हळदी-कुंकू लावून त्यांना वाण देतात. आणि हे असं साजरं केलेली मंगळागौर म्हणजे सगळ्यांनाच कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि नवीन म्हणजे लग्न झालेल्या मुली माहेरी आलेल्या तर त्यांना सुद्धा अगदी मनापासून म्हणजे सुख प्राप्त होतं, की ही मंगळागौर आपली खूप चांगली झाली. खूप आपण पूजा व्यवस्थित केली. अगदी इच्छा त्यांच्या पूर्ण होतात सगळ्या. अशा प्रकारे ही मंगळागौरीचा सण साजरा करतात आणि हे आपल्याला मंगळागौर म्हणजे अगदी श्रावणामध्ये आवर्जून करतातच. 4 मंगळवार येऊ, 5 येऊ, पण ही मंगळागौर साजरी करतात. अशी ही साध्या सोप्या पद्धतीने मंगळागौरीची पूजा करायची असते. आणि प्रत्येक मुलींच्या मनात असते, की माझी पण मंगळागौर अशी चांगलीच झाली पाहिजे, मोठीच झाली पाहिजे. तर हे असं अगदी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा आपल्या घरातल्या घरात आपल्याला करता येते. आणि प्रत्येकीनं अशी साध्या सोप्या पद्धतीनं जर केली, तर नक्कीच म्हणजे घरातही समाधान होईल, घरातही सुख, शांती, ऐश्वर्य लाभेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.